नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण देवनागरी लिपी किंवा बाळबोध लिपीबद्दल माहिती पाहणार आहोत. हा व्हिडिओ सुरू होण्यापूर्वी सर्वांनी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. देवनागरी लिपी किंवा बाळबोध लिपी जरी नावं दोन वेगळी असली तरी लिपी एकच आहे. लक्षात आलं? आपल्या भारतामध्ये विविध प्रकारच्या लिपी आहेत, तर त्यांपैकी देवनागरी लिपी ही परीक्षेच्या दृष्टिकोनातून सर्वात जास्त प्रश्न विचारलेली लिपी आहे. देवनागरी लिपीवरती स्थळसेवा, पोलीस भरती आणि एमपीसीच्या अंतर्गत विविध परीक्षांना प्रश्न खूप वेळा विचारलेले आहेत. देवनागरी लिपी म्हणजे काय, देवनागरी लिपीचे वैशिष्ट्ये काय आहेत आणि अशा कोणकोणत्या भाषांची लिपी देवनागरी लिपी आहे यांबद्दलची माहिती आपल्याला आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायची आहे. तर देवनागरी लिपी हे नाव कसं तयार झालेलं आहे तिथून आपण पुढे हळूहळू माहिती पाहत पुढे जाऊ. पहा, देवनागरी लिपी ही आर्य लोकांची लिपी मानली जाते. आर्य लोक कोण? तर आपल्या भारतामध्ये प्राचीन भारतात दोन प्रकारचे लोक समोर राहत होते. दक्षिणेकडे द्रविड होते आणि उत्तरेकडे आर्य होते. तर देवनागरी लिपी ही आर्य लोकांची लिपी मानली जाते. मुलांना, देवनागरी लिपी नाव तयार होत असताना देव म्हणजे आर्य लोक देवा समान होते. देवा समान मूळ म्हणजे की आर्य लोक स्वतःला देव मानत आणि ते नगरात म्हणजे शहरात राहत असत. यावरून नगरात राहणाऱ्या देवांची लिपी म्हणून तिला देवनागरी लिपी असे नाव पडले. देवनागरी लिपीलाच बाळबोध लिपी असं पर्यायी नाव आहे. तर आपण आता बाळबोध लिपी हे नाव तयार कसं झालेलं आहे त्याच्याकडे जाऊ. त्या शब्दाचा अर्थ तुमच्या पुढे मी आता स्पष्ट करतो. बाळ म्हणजे कोण? लहान मूल. बाळ म्हणजे लहान मूल. तर देवनागरी लिपी ही लहान मुलांना सुद्धा चटकन समजणारी आहे, आकलन होणारी आहे, म्हणून तिला बाळबोध लिपी असं पर्यायी नाव आहे. यात आपल्या पुढे पर्यायी नावावरून बी भरपूर वेळा प्रश्न विचारलेला आहे की देवनागरी लिपीला टिंबटिंब लिपी असे म्हणतात, तर देवनागरी लिपीला बाळबोध लिपी असेही म्हणतात. म्हणजे पर्यायी नावावरून प्रश्न विचारला तरी आपल्याला त्याचं उत्तर बाळबोध लिपी असं द्यायचे. खूप वेळा प्रश्न आलेले आहेत. प्रश्नांची जर संख्या पाहिली, जर आपण पोलीस भरतीचा जर विचार केला तर पोलीस भरतीत अशी एकही पोलीस भरती गेलेली नाही की त्यामध्ये देवनागरी लिपीवरती प्रश्न विचारलेला नाही. म्हणजे आपल्या पुढे जेवढ्या वेळेस पोलीस भरती त्या वर्षी झालेली, तर त्यावेळेस कायम पोलीस भरतीवरती प्रश्न आलेला आहे देवनागरी लिपीमध्ये. लक्षात असो, देवनागरी लिपीवरती. पुढे जाऊन आता आपल्याला जायचंय देवनागरी लिपीच्या अंतर्गत देवनागरी लिपीची वैशिष्ट्ये पाहायची आहेत. पहा, देवनागरी लिपीच्या अंतर्गत एकूण 5 वैशिष्ट्ये आपल्या पुढे येतील. पहिलं वैशिष्ट्य की देवनागरी लिपी ही उभ्या, आडव्या, तिरप्या व गोल रेषांनी बनलेली आहे. म्हणजे आपण जेव्हा अंगणवाडी बालवाडीत होतो किंवा इयत्ता पहिलीमध्ये त्या ठिकाणी होतो, तर तेव्हा आपण मुळाक्षरे लिहित असताना उभी रेष काढलेली आहे, आडवी रेष काढलेली आहे, तिरपी रेष काढलेली आहे, गोल काढलेला आहे. यामधूनच आपण मुळाक्षरे क, ख, ग, घ किंवा अ, आ, इ, ई हे जे त्या ठिकाणी आहेत. पुढे जाऊन अंक त्या ठिकाणी लिहिताना आपण त्या ठिकाणी उभ्या, आडव्या, तिरप्या, गोल रेषांचा वापर केलेला आहे. पहा, हे पहिलं वैशिष्ट्य देवनागरी लिपीचं. उभी रेष काढलेली आहे, आडवी रेष काढलेली, तिरपी रेष काढलेली, गोल काढलेला आहे. यांचा वापर करून आपण देवनागरी लिपीत मुळाक्षरे किंवा अंक जे आहेत तर ते आपण तयार केलेले आहेत. पहा, बनवलेले आहेत. त्यानंतरच आपण त्या ठिकाणी मग बाराखडे असेल किंवा त्यांमधून परत पुढे त्या ठिकाणी मग शब्द असतील आणि मग पुढे वाक्य, अशा स्वरूपात आपण मूळ इथून सुरुवात केलेली. हे पहिलं वैशिष्ट्य देवनागरी लिपीचं. देवनागरी लिपीच्या अंतर्गत येणारं पुढील दुसरं वैशिष्ट्य आपल्या पुढे येत आहे की देवनागरी लिपीमध्ये प्रत्येक शब्दावर शिरोरेषा दिली जाते. शिरो म्हणजे शिर म्हणजे मुलांना डोके. शामृगाचा पहिली वेलांटी येते शिर, तर तेव्हा त्याचा अर्थ होतो डोके, मस्तक. तर प्रत्येक शब्दावरती शिरोरेषा दिली जाते, म्हणजे डोक्यावरती रेष देणे. शिरोरेषेलाच शिरोरेखा असेही म्हटले जाते. म्हणजे आपण हा शब्द लिहिला तर याच्या डोक्यावरती रेष ओढणे याला म्हणायचं शिरोरेषा देणे. पहा, शिरोरेषा म्हणजे डोक्यावरती रेष ओढणे. पहा, प्रत्येक शब्दावरती शिरोरेषा दिली जाते. हे देवनागरी लिपीचं दुसरं वैशिष्ट्य. देवनागरी लिपीचं तिसरं वैशिष्ट्य आपल्या पुढे येत आहे प्रत्येक ध्वनी दर्शवण्यासाठी स्वतंत्र चिन्ह आहेत. प्रत्येक ध्वनी म्हणजे मुलांना आवाज,
प्रत्येक ध्वनी दर्शवण्यासाठी स्वतंत्र चिन्ह आहेत. म्हणजे कसं, मी क चा ध्वनी काढला तर क आहे, ख चा ध्वनी काढला तर ख आहे, मी त चा ध्वनी उत्पन्न केला मुखातून बाहेर काढला तर त आहे, प साठी प आहे. हे असे विविध प्रकारचे ध्वनी उत्पन्न केले तर त्यासाठी प्रत्येक ध्वनी दर्शवण्यासाठी स्वतंत्र चिन्ह पहा, लक्ष असो. च साठी चय, क साठी कय, त साठी तय, ख साठी खय, याला म्हणायचं प्रत्येक ध्वनी दर्शवण्यासाठी स्वतंत्र चिन्हे आहेत. स्वतंत्र चिन्ह हे चिन्ह काढलेले आपण पहा. प्रत्येक ध्वनी, मी च चा ध्वनी उत्पन्न केला तर च, क चा ध्वनी उत्पन्न केला तर क, त चा ध्वनी उत्पन्न केला तर तय, आणि ख चा ध्वनी उत्पन्न केला तर खय, याला म्हणायचं प्रत्येक ध्वनी दर्शवण्यासाठी स्वतंत्र चिन्हे आहेत. देवनागरी लिपीचं येणारं पुढचं चौथं वैशिष्ट्य आपल्या पुढे येतंय मुलांनो. चौथं वैशिष्ट्य देवनागरी लिपीमध्ये प्रत्येक, पहा चौथं वैशिष्ट्य तुमच्या पुढे स्पष्टपणे बोलतो. प्रत्येक वर्णाला एकापेक्षा अधिक ध्वनी नाहीत, म्हणून देवनागरी लिपी ही आदर्श लिपी आहे. आदर्श लिपी म्हणून सुद्धा देवनागरी लिपीचा वापर केला जातो, उच्चार केला जातो, बोललं जातं. आदर्श लिपी कोणती, तर देवनागरी लिपी आदर्श लिपी राहील. म्हणजे या देवनागरी लिपीत या चौथ्या वैशिष्ट्याचा जर विचार केला तर 4 वर्ण त्याला अपवाद आहेत. च, छ, ज आणि झ ह्या 4 वर्णांचा उच्चार त्या ठिकाणी 2 प्रकारे केला जातो. यात आपण वर्णमाला प्रकरणाच्या अंतर्गत जेव्हा आपण तालवी वर्ण आणि दंत तालवी वर्ण हे उच्चार स्थानावरून पडणाऱ्या त्या ठिकाणी अंतर्गत वर्णांमध्ये पाहत असतो की तालवी वर्णामध्ये य लावून उच्चार होतो, दंत तालवी वर्णामध्ये अ लावून उच्चार होतो. तर च, छ, ज आणि झ ह्या 4 व्यंजनांचा उच्चार 2 प्रकारे होतो. य लावून उच्चार होतो, अ लावून बी उच्चार होतो, आणि म्हणून या चौथ्या नियमाला हे 4 वर्ण काय अपवाद राहतील. जे आदर्श लिपी म्हणून ओळखली जाणार आहे. याला अपवाद आहे. च, छ, ज आणि झ हे 4 जे वर्ण आहेत मुलांनो, तर हे 4 वर्ण हे 2 प्रकारे उच्चारले जातील. म्हणजे कसे, ये लावून आणि अ लावून, याला तालव्य वर्ण आणि दंत तालव्य वर्ण याच्या अंतर्गत समाविष्ट केलं जातं. हे 4 सोडले तर अन्य वर्णांचा उच्चार मात्र एकाच प्रकारे होतो. म्हणून बोलताना आपण काय म्हणलं की प्रत्येक वर्णाला एकापेक्षा अधिक ध्वनी नाहीत, म्हणून ही आदर्श लिपी आहे. पण हे 4 त्याला काय राहतील, अपवाद राहतील. पुढील येणार आहे आपल्या पुढं 5वं आणि शेवटचं वैशिष्ट्य देवनागरी लिपीचं, की देवनागरी लिपी डावीकडून उजवीकडे अशा प्रकारे लिहिली जाते. डावीकडून उजवीकडे म्हणजे प्रत्येक शब्दाचा किंवा वाक्याची सुरुवात, प्रत्येक शब्दाची किंवा वाक्याची सुरुवात डावीकडून होईल आणि तो शब्द, ते वाक्य उजवीकडे त्या ठिकाणी शेवट केला जाईल. आता जेव्हा आपण हे शब्द लिहिले किंवा देवनागरी लिपी नाव लिहिलं तर सुरुवात कोणाकडून झाली, डावीकडून, आणि त्या शब्दाचा शेवट उजवीकडे होईल. म्हणजे देवनागरी लिपी लेखन डावीकडून उजवीकडे अशा प्रकारे केले जाते. प्रश्न खूप वेळा असा आलेला आहे की देवनागरी लिपीत लेखन कोणाकडून कोणाकडे केले जाते, तर देवनागरी लिपीत लेखन डावीकडून उजवीकडे अशा प्रकारे केले जाते. या प्रकारे आपण तो शब्द, ते वाक्य लिहित असतो. ही झाली मुलांना देवनागरी लिपीची 5 वैशिष्ट्ये. यात पुढे जाऊन आपल्याला कोणकोणत्या भाषांची लिपी देवनागरी लिपी आहे याबद्दल आता आपल्याला पुढे बोलायचे. तर आतापर्यंत विविध प्रकारच्या भाषा ज्या आहेत आणि त्या भाषा ह्या भारतातील उत्तरेकडील राज्यांमध्येच भाषा बोलल्या जातात. यामध्ये मग कोणकोणत्या भाषांची लिपी देवनागरी लिपी आहे, तर यात अंतर्गत मराठी, गुजराती, संस्कृत, हिंदी, पाली, बंगाली आणि नेपाळी या भाषांच्या लिपी देवनागरी लिपी आहेत. म्हणजे एवढ्या भाषा देवनागरी लिपीच्या साहाय्याने लिहिल्या जातात. यांचा वापर देवनागरी लिपीचा वापर करून ह्या भाषा लिहिल्या जातात. एवढ्या भाषा देवनागरी लिपीच्या साहाय्याने लिहिल्या जातात. मराठी, गुजराती, संस्कृत, हिंदी,
बंगाली व नेपाळी या भाषांची लिपी देवनागरी लिपी आहे. मराठी, गुजराती, संस्कृत, हिंदी, पाली, बंगाली व नेपाळी या भाषांची लिपी देवनागरी लिपी आहे. यात आता ह्या मराठी, गुजराती, संस्कृत, हिंदी, पाली. पाली म्हणजे काय, तर आता आपण जी हिंदी भाषा बोलतो मुलांनो, तर तीच पाली भाषा प्राचीन काळी हिंदी नावा म्हणजे जे आता आपण हिंदी म्हणतो तीच हिंदी प्राचीन काळी पाली या नावाने ओळखली जात होती. म्हणजे लक्षात घ्यावं, कधी कधी ते मुलांना पाली भाषा नेमकी कोणती काय त्याच्याबद्दल जरा खूप मोठा म्हणजे प्रश्न निर्माण होतो की पाली म्हणजे नेमकी कोणती भाषा असते. तर पाली म्हणजे आता आपण जी हिंदी बोलतो तीच भाषा प्राचीन काळी पाली नावाने ओळखली जात होती. तर ही झाली मुलांनो देवनागरी लिपी बद्दल किंवा बाळबोध लिपी बद्दलची माहिती. ठीक आहे, तर सर्वांनी आपल्या हा जो व्हिडिओ म्हणजे व्हिडिओ आज आपण बनवलेला आहे देवनागरी लिपीवरचा, तर तो सर्वांनी त्या व्हिडिओला लाईक करावं, शेअर करावं, सबस्क्राईब करावं आणि मला कमेंट बॉक्समध्ये पुढील व्हिडिओ कोणत्या भागावरचा असावा त्याबद्दल सांगावं. ठीक आहे, तर आता आपण थांबत आहोत. थँक्यू.